सुप्रभात मंडळी, संजूराम व्लॉगवर आपलं स्वागत आहे। महाराष्ट्राच्या विविध छटा या मोहिमेअंतर्गत 5 मिनिटाचे व्लॉग आपण तयार करत आहोत। त्यात आज आपण दाखवण्यास आलो आहे कमळजाई देवीचं मंदिर। चला तर मग मंदिराची पूर्ण माहिती घेऊ। मंडळींनो, पिंपरी चिंचवड मधील मारुंजी गावामध्ये या देवीचं स्थान आहे। आजूबाजूला असणाऱ्या IT पार्कच्या गोगाट्यामध्ये शांततेची जाणीव करून देणाऱ्या या मंदिराची कहाणीच वेगळी। मंदिरासमोर आल्यानंतर तुळशीचे छोटेसे वृक्ष आहेत, त्याच्या पाया पडून आपण मंदिरात प्रवेश केला। मंदिराच्या डाव्या बाजूला विहीर आहे, जी पत्र्यांनी सध्या झाकलेली आहे। इथे 7 मौल आहेत, यांना रक्षक असेही संबोधले जाते। मंदिराच्या आत गेल्यानंतर समोरच आपल्याला महादेवाची पिंड तसेच नंदी दिसतात। नवरात्रमुळे घट मंदिरात बसवण्यात आले होते। संजीवनीने देवीची मनोभावे पूजा केली। देवीची सुंदर आणि अगदी नटलेली मूर्ती पाहून मनाला फार आनंद झाला। माझं नाव विश्वनाथ रामबाग बुचडे, कळमजाईचे सेवक। पूर्व प्राचीन काळ मंदिर ब्रह्म विष्णू महेश यांच्या कुशीमध्ये, पर्वता कुशीमध्ये मारुंजी गावामध्ये प्राचीन काळी तळेविहीर, तळेविहीरच्या काठी कळमजाई मंदिर। पूर्वी 7 प्रस्तर तळ होतं। इथं विहीर आहे। शिवाची स्थापना होती इथं। शिवरात्रीला कळमजाईचा भंडारा भरतो। महादेवाची पूजापाठ होती शिवरात्रीच्या दिवशी। गावचे भाविक जण येतात। मग जागृत देवस्थान आहे। जागृत प्राचीन काळ देवस्थान। मंदिराचे निर्माण अलीकडच्या काळात झाले। अलीकडच्या काळात मूर्ती स्थापना आली पहिले पूर्वी। अच्छा, ब्रिटिश काळाच्या अगोदर। बरोबर। पूर्वी शिवाजी महाराज घोडे इथं पाणी आणायचे, कारण का पाणी नसायचं उन्हाळ्यामध्ये। तर पुण्याला पुनवाडी म्हणत होती, त्यावेळेस शिवाजी महाराजांचे घोडे इथे यायचे। अच्छा, पाणी पाजायला। अलीकडच्या काळात ही माहिती भेटणं दुर्मिळ झाली। पूर्वी प्राचीन आम्हाला सांगितलं तर आम्ही पुढे सांगू। 9-10 वर्षाच्या स्त्रियांना जर पुत्रप्राप्ती न झाली ना, इथे येऊन ओटी भरायची। ते वाचले त्यांचं। इथं मानदेवीचं पण मंदिर, ते मानमध्ये आमची हिचं पण आहे ना बागा। कळमजाई मंदिर तेव्हा भैरवाड्यामध्ये पण आहे का? अच्छा, तिथं ही कशी विहीर इथे आहे, ती मंदिराची विहीर बांधलेली आहे। अच्छा, विहिरीवरच मंदिर कळमजाईचं। शांत आणि तर मंडळींनो, पांडवकालीन तसेच शिवकालीन इतिहास असलेल्या कमळजाई देवीची माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला कसे वाटले? आवडलं तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।